don't worry about me. I've got another hour so to kill. Don't worry about me. I'll find another place to begin. It's overdone. Have faith, have patience, my love. To know which hurt, the rest is yet to come. Oh, it's time. Oh, love, be mine. No, go slow. So high, so low. Don't worry about me. I'll fake another trip to Reverie. Don't worry about me. I've got a million tricks up my sleeve. We'll never know how near, how far can this go. So don't you fret, my dear. By now you should know. Oh, it's time. Oh, love, be mine. Behold these eyes. Oh, love, it's time. Behold these eyes. There's a fire that burns inside my soul to feign another side of you. Tonight is for another time. For another time. Oh, it's time to make up your mind. Don't waste time. Oh, love, be mine. 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 माझं लहानपणापासून माय फेवरेट फिल्म हॅज बीन हम आपके है कौन. ॲब्सोल्यूट फेवरेट. माझी ताई अनुजाताई, तिचं जेव्हा लग्न ठरलं होतं, तिच्यासाठी जेव्हा स्थळ शोधत होतं, सो आम्ही असंच ती एक दोनदा असंच जोकिंगली ती म्हणालेली, आपण आहे ना एकाच घरात आपण दोन सेम भावांशी लग्न करूया. सो दॅट वॉज जस्ट जोकिंगली. मग इव्हेंच्युअली ताईचं लग्न ठरलं, तिची एंगेजमेंट वगैरे झाली सानीशी. नोव्हेंबरमध्ये फर्स्ट टाईम, त्यांच्या लग्नाच्या दिवशी फर्स्ट टाईम जॉय अँड आय मेट. सो दॅट टाईम इट वॉज नॉट लव्ह ॲट फर्स्ट साईट, बट येस, लाईक वेन वी सॉ इच अदर देर वॉज समथिंग, बट डेफिनेटली नॉट लव्ह. सो मे बी जस्ट अट्रॅक्शन. मी फर्स्ट टाईम आदित्यला ॲक्च्युली दादा वहिनीच्या लग्नात भेटलेलो आणि आय डोंट नो, पहिल्यांदा भेटलो, त्या दिवशी ती घरी आलेली, नेक्स्ट डे परत भेटलेलो. सो एक एक वेगळं कनेक्शन असं वाटलं पहिल्याच एक दोन भेटीमध्ये. लग्नाच्या नेक्स्ट डे वी ॲडेड इच अदर ऑन फेसबुक अँड इंस्टाग्राम, पण त्यानंतर कोणीही काही मेसेज केला नाही, हाय हॅलो काय नाही. जायच्या एक दिवस आधी ही मेसेजेस मी ऑन फेसबुक सेईंग दॅट इट वॉज रिअली नाईस मीटिंग यू अँड आपल्याला जास्ती बोलता नाही आलं, बट होप टू सी यू सून. आय वॉज लाईक या ओके, इट्स नाईस मीटिंग यू एक्सेट्रा. मग आम्ही चॅटिंग सुरू केलं, बोलायला लागलो फेसबुक मेसेंजरवर, देन ऑन वी एक्सचेंज नंबर्स, देन ऑन व्हॉट्सॲप. आय डोंट नो, एव्हरी टाईम आय हॅड अ चॅट विथ हर. एक वेगळी फिलिंग होती. आणि इट वॉज अ पॉईंट वेअर इन आम्ही ऑलमोस्ट एव्हरी सिंगल डे बोलत होतो एकमेकांशी.
सिन्स द डे वी स्टार्टेड चॅटिंग असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी आम्ही बोललो नाही. इट वॉज नॉट प्लॅन्ड, इट वॉज नॉट डिसाइडेड, इट केम सो नॅचरली की वी जस्ट केप्ट ऑन टॉकिंग एव्हरी डे. रोज काही ना काहीतरी बोलणं व्हायचं. देन सम पॉईंट I realized that, we realized that we like each other, and I was the first one to tell him that, I like him. And yes, after a few weeks, a few months, we realized that yes, this is more than just like, and we knew that we wanted to spend the rest of our lives together. That's how the journey began. मग आम्ही एकमेकांना सांगितलं, घरी दादा वहिनींना पहिले सांगितलं, कारण दादा वहिनींमुळे ॲक्च्युली ओळख झालेली. Everyone was very happy, of course, and ताई आणि सनी तर they were over the moon. They were extremely happy. And त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ही फ्लू डाऊन. आणि 31 डिसेंबर न्यू इयर्स इव्हला मी तिला प्रपोज केलं आणि ऑब्व्हियसली शी सेड येस, म्हणून आज हे सगळं चालू आहे. And yeah, that is how it happened. भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज जय रे मंगलम रे नलिकाक्षं मंगलाय तनोहरि. आज इबादत इबादत रूबरू हो गए. जो मांगी थी, जो मांगी थी, उस दुआ से गुफ्तगू हो गए. मेरे मौला, मेरे मौला, मेरे मौला, मेरे मौला, तेरा शुक्रिया. अदिती आणि जॉय, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला खूप आनंद झाला आहे हे घडलं आहे तुझ्या आयुष्यात. 2 वर्षांपूर्वी तू लग्नात आलेलास. म्हणजे खरं तर एंगेजमेंटलाच कळलेलं की सनीचा धाकटा भाऊ आहे. तर ते मॅच मेकिंग ते सुरू झालेलं माझ्या मनातच असं. सो असं ताईला असं हळूच नच केलेलं आहे, ताई भाऊ आहे त्याचा पण. मग नंतर काही दिवसांनी लाईक वेन ही वॉज अबाउट टू लीव फॉर ऑस्ट्रेलिया, तेव्हाच त्याचा फेसबुकवर मेसेज आला की हे इट वॉज नाईस मीटिंग यू, आय एम लिव्हिंग वगैरे. मग ताईने येऊन दाखवलं, हे बघ हा मेसेज आला. म्हटलं मला पण आला आहे मेसेज. शी वॉज लाईक अच्छा हो का. म्हटलं हो. मग तेव्हापासून त्यांचं थोडंसं बोलणं सुरू झालेलं मेसेंजरवर वगैरे. आणि मग ते मूव्ड ऑन टू इंस्टाग्राम, DMs वगैरे. मग हळूहळू व्हॉट्सॲप आलं. मग तिथून ते बोलायला लागले. म्हणजे मला अंदाज होता ते बोलतायत वगैरे, म्हणजे ताईने सांगितलेलं मी कॉन्टॅक्टमध्ये आहे वगैरे. तर लाईक गुड गोईंग, लेट्स सी असं म्हणजे मनात आय वॉज होपिंग ऑब्व्हियसली. सो छान चाललेलं. अदिती आणि जॉयची जर्नी आमच्यासाठी स्टार्ट झाली ती म्हणजे जुलैमध्ये, ॲक्च्युली मान्सून पिरियडमध्ये. आणि तिने रँडमली मला दुपारी कॉल केला आणि म्हणाले अनुषाताई मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि फर्स्ट थिंग दॅट केम इन टू माय माइंड वॉज लाईक ही माझ्याशी असं का बोलते आहे. डेफिनेटली कुठल्या तरी मुलाबद्दल बोलायचं आहे. पहिला डाऊट मला हाच आला. मग ती म्हणाली नाही तू शॉक नको होऊस, पण हो मला मुलाबद्दलच बोलायचं आहे. तर मी म्हटलं शॉक का होणार, नाही तू नाव ऐकून शॉक होशील. मी म्हटलं जॉय आहे का. तर ती म्हणाली हो. मी म्हटलं मला ते थोडंफार इंट्युशन झालेलं. असं मला पण कधी वाटलं नव्हतं, पण ती घरी एक्सायटेड होती की बिकॉज तिला ऑलरेडी फोन आलेला होता आणि मला पण फोन आलेला होता जॉयकडून.
तो आय वॉज लाईक इक्वली एक्सायटेड की अरे घरी गेल्यानंतर म्हणजे हां आम्ही दोघंही एकमेकाला की अरे अरे तुला काय मला सांगायचं आहे. शी वॉज लाईक की हां आणि मी म्हटलं अरे हो मला पण सांगायचं आहे. तो इट वॉज लाईक की अरे नाही काय झालं मग जॉयचा फोन आलेला का तुला आदितीचा आलेला हो. देन वी वर लाईक की अरे एकदम सुपर म्हणजे वी आर सुपर हॅपी. तो त्याच्यानं सांगितलं की नाही असं असं मला एक मुलगी आवडली तुला काही दादानी सांगितलं का आवडली काय बोलली का म्हटलं नाही मला फक्त तो म्हणाला की तुझ्याशी त्याला काहीतरी बोलायचं आहे. तोपर्यंत ह्यानी पण मला आयडिया दिली नव्हती की तो काही यांच्याशी बोललेला आहे असं. मग म्हटलं ठीक आहे कोण काय तो म्हणाला की वहिनीचीच कझिन सिस्टर आहे. कोण अगं ती नाही का तुझ्या लग्नात करावी म्हणली होती. अरे बापरे. मग ती आपल्याकडे लक्ष्मीपूजनाला पण आली होती. हो ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही फोन नंबर पास ऑन झाले. मग आपलं फेसबुक इंस्टाग्राम मग आमचं चॅटिंग मग ते आम्ही सुरू केलं. मग त्या चॅटिंग अरे पण चॅटिंग वगैरे सगळं ठीक आहे पण हा डिसिजन खूप म्हटलं मला वाटतं मोठा आहे आणि एवढा डिसिजन घ्यायला काहीतरी व्यवस्थित विचारपूर्वक व्हायला पाहिजे. तर म्हणा नाही पण आम्ही आमचे फर्म आहोत त्या डिसिजनवरती. तर मी म्हटलं ओके दोघेही सुशिक्षित आहेत. आज त्यांना आपण काही अटकाव करण्याची नाही फक्त कुठे ते व्यवस्थित व्हावं आणि सक्सेसफुल व्हावं एवढीच म्हटलं इच्छा आहे. छान म्हणजे बाकी काहीच आहे नाही तर एवढीच इच्छा आहे की हे सगळं पुढेही असं छान राहावं आणि त्यांना तिकडेही तिकडे नवीन ह्याच्यात जाणार आहे कंट्रीमध्ये. We hope and we wish that Aditi gets a good job there and they live peacefully. We will enjoy going there once in a year and stay there for a month or two. And maybe when they get kids, we'll go for 6 months and stay there. खूप पेशंट आहे. ही इज एक्स्ट्रीमली काम. ही इज एक्स्ट्रीमली पेशंट अँड व्हेरी अंडरस्टँडिंग विच इज अ लिटल कॉन्ट्राडिक्टरी टू माय नेचर. मी पटकन मला कधी कधी राग येतो बट ऑन दी अदर हँड ही इज ऑलवेज काम. मी लगेच पॅनिक होते लगेच स्ट्रेस होते की अरे आता काय करायचं अरे आता लेट होतो आहे. पण जॉय विल ऑलवेज बी लाईक की नाही ठीक आहे ओके आपण बघूया काहीतरी होईल आपलं आपण काहीतरी वे आउट काढूया. So yes, that is one thing about him which balances us, that he tries to calm, find the balance between us. And other than that, he is extremely loving and he is a very a gentleman to say the least. Because माझ्या आई बाबांना तर my बाबा especially त्यांना तर Joy, he adores Joy. ते खूप आवडतं Joy and he is so kind and so friendly and respectful towards everyone. सखी मेरी प्यारी सखी ये दिल कहीं खोया है मेरा जाने कहाँ इसे भूल गया नहीं कुछ भी है मुझको पता तेरी पायल में मैंने ढूंढ लिया तेरे कदमों तले सजनी प्यार किया तो जान गया ये मुश्किल है कितनी मेरी सांसों में तेरा प्यार बसा आँखों में तुम्ही सजनी सुन री सखी मेरी प्यारी सखी ये. ते अंडर पार्ट घेऊन उभे होते आणि त्यांच्या हातातनं ॲक्च्युली तो मध्ये मध्ये स्लिप होत होता आणि आय वॉज रिअली ट्राईंग टू फिगर आउट की मला एक झलक मिळते का बट नाही मला ती मिळू नाही शकली त्यावेळेला. इधर माझं लक्ष नव्हतं जेव्हा ते झालं किंवा तिचं लक्ष नव्हतं बट आय नो की ते ॲक्च्युली बघायचं नसतं एकमेकांना बट आय वॉज कॉन्फिडंट की शी इज गोना लुक अमेझिंग. ती एक झलक मिळण्यासाठी मी बघत होतो जेव्हा अंतरपाठ जेव्हा खालती जातो आणि सगळं झाल्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर जेव्हा तो ॲक्च्युली खालती गेला अँड आय लुक्ड हर फॉर द फर्स्ट टाईम टुडे ॲक्च्युली but it was really amazing. She is so beautiful. हलचल सी देखे बिना तुझे लगती है एक युग सी एक घड़ी सब नजरें जो देख रही मेरे दिल में दहशत सी ये स्वर्ग है या नरक है मुझको होश नहीं मेरी जिंदगी और मौत है अब हाथ में तेरे ही सुन री सखी मेरी प्यारी सखी ये दिल कहीं खोया है मेरा
तू कह दे तो तुझे गीत सुनाऊं मैं। नागमणि तेरी नागिन सी जुल्फों को संवारूं मैं। चंद्रमुखी तुझे नींद नहीं तो लोरी सुनाऊं मैं। ठंडी हवा नहीं लग जाए तुझे चुनरी उड़ाऊं मैं। मेरे प्यार की जो बात है कानों में बताऊं मैं। तेरे कदमों के जो निशान। Sometimes you don't know what you're missing in life until that thing comes in your life. So this is what I feel about Joy. I did not know that this was the love that I was missing out in my life until he came into my life and gave me that love which I never knew I could get. So yes, that love means everything to me. I've been reading books of old, the legends and the myths, Achilles and his gold, Hercules and his gifts, and Spider-Man's control, and Batman with his fist. And clearly I don't see myself upon that list. But she said, where'd you wanna go? How much you wanna risk? I'm not looking for somebody with some superhuman gifts, some superhero, some fairy tale bliss. Just something I can turn to, somebody I can kiss. I want something just like this. Oh, I want something just like this. Oh, I want something just like this. Oh, I want something just like this. I want something just like this. I've been reading books of old, the legends and the myths, the testaments they told, the moon and its eclipse, and Superman unrolls a suit before he lived. But I'm not the kind of person that it fits. She said, where'd you wanna go? How much you wanna risk? I'm not looking for somebody with some superhuman gifts, some superhero, some fairy tale bliss. Just something I can turn to, somebody I can miss. I want something just like this. I haven't met a beautiful girl like her. Such a sweet soul आणि एकदम केअरिंग, सगळ्यांची काळजी घेणारी आणि खूप छान. एव्हरीथिंग इज परफेक्ट अबाउट हर. Like probably she is the one, that kind of a feeling. I have no words actually, but honestly speaking, I can't really expect anything more than this. This is just perfect. And yeah, I have Aditi now. I'm married to her. Everything seems to be sorted. Aditi, तू जशी आहेस तशीच राहा. You are absolutely perfect, and you are the most beautiful girl I have ever met. And obviously I'm gonna always love you. Mwah. आज जॉयचं आणि अदितीचं लग्न पार पडलं. सांगायचं म्हणजे अदितीला अतिशय व्यवस्थित आमच्या परीने आम्ही वाढवली, जे काही द्यायचं ते द्यायचा प्रयत्न केला. पण पहिल्यापासून ती मेहनती. शी इज नॉट बॉर्न ब्रिलियंट, पण अतिशय मेहनतीने स्वतःच्या जिद्दीवर तिने सगळं मिळवलेलं आहे. आम्ही काहीही तिच्यासाठी आम्हाला वेगळं करायला लागलं नाही कधीही. म्हणजे शिक्षणापासून, नोकरी मिळवण्यापासून ते अगदी हे आता लग्न ठरेपर्यंत पूर्णपणे तिने स्वतःच्या हिमतीवर केलेलं आहे. कुठेही आम्हाला शब्द टाकायला लागला नाही, काही नाही.
एक दिवस ती बाहेर गेली होती तर मला कॉल केला, ही कामावर होती. मला म्हणाली मला बोलायचं आहे, या तुम्ही. मला आश्चर्य वाटलं, म्हटलं असं कधी मला बोलवत नाही बाहेर वगैरे ती. मी एका हॉटेलात बसलो तेव्हा तिने जॉयबद्दल मला सांगितलं. तर आम्हाला अतिशय आनंदच झाला, कारण आम्ही 2 वर्ष एकमेकांकडे जातो आहे. परत पुतणीच आमची त्या घरात दिलेली आहे. सगळं घराणं आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे जे आईवडिलांना करायला लागतं की बाबा जनरली मुलगा कसा आहे किंवा घर कसं आहे, ते आम्हाला म्हणजे 100% आमचं त्यातलं टेन्शन निघून गेलं. ते एक पहिलं हे घडलं. आणि जॉय कसं आहे हेही आम्हाला माहिती होतं. आईवडील म्हणजे आता जे सासू सासरे आहेत तेही माहिती होतं. बाकी दोघांना आशीर्वाद, सुखाचा संसार होऊ दे, त्यांच्या परीने जे त्यांना मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदितीला कधीही असं फॉरेनचाच नवरा पाहिजे असं तिचे कधीही मी ऐकलेलं नाही मनात. पण ते मला वाटतं तिच्या नशिबात होतं, ते तिला मिळालं असं मी वाटतं. आणि जॉय म्हणजे सुखात संसार करतील, सगळ्यांना सांभाळून घेतील, हीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं करतो आहे आणि ते पुरे करतील नक्कीच. आज फक्त आमच्या घरी येतात, आजीला खूप वाईट वाटणार आहे. लहानपणापासून एवढं एक त्यांनी वाढवलं आहे तिला. थोडंसं आम्हाला जड जाणार आहे मला पण, की कसं काय म्हणजे हे करू शकेन मी. पण थोडे दिवस असं जातील माझे, पण एकदा सुरळीत त्यांचं हे झालं की मग मला समाधान होईल. आणि यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पुरोहित फॅमिलीबद्दल फार खूप चांगली माणसं मिळाली. आमचं भाग्य आहे की अशा घरात तिला नांदता म्हणजे चांगल्या घरात मिळालं आहे तिला. खूप छान होईल त्यांचं सगळ्यांचं.